मनोज जरांगे पाटलांच्या नार्को टेस्टसाठी एसपींकडे अर्ज. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं दिला अर्ज. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या नार्को टेस्टला परवानगी देण्याकरता काल शनिवारी जालना पोलीस अधीक्षकांकडे अर्ज सादर केला आहे. या अर्जासोबत जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं सहभाग नोंदवला. जरांगे पाटलांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत माझ्या जीवावर झालेल्या कटामागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात आहे असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे आणि माझी नार्को टेस्ट तसेच ब्रेन मॅपिंग व्हावं अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी आता स्वतःहून पुढाकार घेत नार्को टेस्टसाठी अधिकृत परवानगी मिळावी असा अर्ज सादर केलाय. तसेच माझ्यासह धनंजय मुंडे या गटात सामील असलेल्या 10 ते 12 जणांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी या अर्जात केली आहे. शिष्टमंडळातील सदस्य पांडुरंग तारखे यांनी सांगितलंय की जरांगे पाटील सत्य समोर आणू इच्छित आहेत आणि म्हणूनच त्यांनी स्वेच्छेनं नार्को टेस्टसाठी अर्ज दिला आहे. त्यांना अर्ज दिलेला आहे सुपूर्द करण्याचं काय सांगणार? काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादांनी तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भामध्ये जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला. काय निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केली? निवेदन काय नाही की त्याच्यात जे काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेली. करायची तर सगळ्याचीच करा. किती जणांची करावी असं? 10 ते 12 लोकांची सांगितलेलं. म्हणजे सगळ्यांची करावी त्या 10 ते 12 हो. किंवा एकट्याची करू अशी नाही, एकटी कोणाचीच करायची नाही. करायची तर सगळ्यांचीच करा. चर्चा झाली काहीच नाही, जे आता सांगितले ती चर्चा झाली. त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे? पोलीस अधीक्षकांचा, जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा असं काही उल्लेख नाही. आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितलंय तेच मी सांगतोय. 10-12 लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाचीही करू नये. करायची तर सगळ्यांची करा, नाहीतर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ नये. म्हणजे अशी त्यांची ठाम मागणी आहे. ठाम मागणी. त्याला किती जणांची नार्को टेस्ट करण्याचे तुम्ही निवेदन दिलेलं आहे? साधारण आकडा? एक 10 ते 12 लोक.